त्यांनी प्रेग्नेंट बायकांच्या पोटावरच गोळ्या मारल्या होत्या. लहान मुलींवरही बलात्कार केले होते. म्हाताऱ्या बायकांनाही मारलं. इतकंच नाही तर त्यांचे स्तन कापले. गुप्तांगात गोळ्या झाडल्या होत्या. पुरुषांचे तर काय हाल केले विचारूच नका. मरणाऱ्या लोकांमध्ये सर्वात लहान वयाचं मूल होतं फक्त 1 वर्षाचं आणि सर्वात वयोवृद्ध होते 65 वर्षांचे. ही गोष्ट आहे 1997 साली झालेल्या लक्ष्मणपूर बाथे या गावातल्या नरसंहाराची. तुमच्या डोक्यात हा एक प्रश्न आलाच असेल की हे हत्याकांड केलं कोणी आणि ज्यांची हत्या केली गेली ते नेमके होते तरी कोण? हेच भारतीय इतिहासाचा एक भयानक चॅप्टर आज जाणून घेऊया. बिहारच्या अरवल मधलं एक छोटं गाव. गावात दलित समाज बांधवांची संख्या जास्त. बिहारमध्ये 90च्या दशकात जातीय संघर्ष मोठ्या प्रमाणात पेटला होता. याच दरम्यान आलेल्या मंडल कमिशनमुळे नक्सली लोकांनी जोर पकडला होता. स्वातंत्र्याला 50 वर्ष होऊन बिहार छोटी जाती बडी जाती यातून सावरलाच नव्हता. एका बाजूला डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादी कम्युनिस्ट संघटना होत्या, तर दुसऱ्या बाजूला गावाकडचे जमीनदार आणि उच्चवर्णीयांच्या काही शस्त्रधारी संघटना उभ्या राहिल्या. त्यापैकीच एक संघटना होती रणवीर सेना, भूमिहार जातीच्या लोकांनी बनवलेली. तो 1 डिसेंबर 1997चा दिवस होता. गावातले लोक आपली रोजची कामं करून रोज सारखं जेवण बिवण करून झोपायची तयारी करत होते. गावात बायका पोरं जास्त होते, त्यातच 10 बायका प्रेग्नेंट होत्या. इथे बाजूला सोन नदी आहे. साधारण 11 वाजले होते. तेवढ्यात रणवीर सेनेची 100 लोक बंदुका तलवारी सोबत घेऊन सोन नदीने बोटीतून लक्ष्मणपूर बाते गावात आले. त्यांच्या डोळ्यात बदल्याची भावना झळकत होती. बदला कोणता हे मी पुढे सांगणारच आहे, पण त्याच्या आधी गाजावाजाला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या आणि आमच्या इतर अपडेटसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. तर ते बोटींनी सोन नदी पार करून आले. मशाली घेऊन ते गावाजवळ पोहोचले. रात्रीची शांतता पसरली होती, पण हीच शांतता किंकाळ्यांचं रूप घेईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. ते गावात आले आणि प्रत्येक घरात घुसून किंवा जे बाहेर झोपलेले आहेत त्यांच्यावर अंधाधुंद गोळ्या चालवायला लागले. समोर कोण आहे, किती लहान आहे, किती मोठं आहे, काहीही न बघता सर्वांवर गोळीबार करायला लागले. गोळ्यांचा आणि लोकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येताच काही लोक उठून शेतात पळून गेली, पण जी झोपलेली होती ती लोक मरतच होती. गावात एक लड्डूचंद चौधरी म्हणून होते. त्यांच्या कुटुंबातल्या 9 लोकांना तर अंगणातच गोळ्या घालण्यात आल्या. त्यांचे आई वडील, त्यांचा एक भाऊ, 2 वहिन्या, 2 भाचे आणि 2 भाच्या. आजपर्यंत त्यांना हे कळलं नाही की त्यांच्या कुटुंबाचा दोष तरी काय होता. रणवीर सेनेची माणसं प्रत्येक घरात जात होती. लोक दिसतायत तर थेट गोळीबार करत होती. बायका पोरं म्हातारे काहीच बघत नव्हते. जातीद्वेष इतका भरला होता की बोबड्या बोलणाऱ्या पोरांनाही त्यांनी सोडलं नाही. त्या 100 लोकांना ज्या 3 नाविकांनी गावात आणलं होतं ती लोक गावातलीच होती, पण त्या तिघांना याचा थांग पत्ताही नव्हता की ही रणवीर सेनेची लोक असं काहीतरी करतील. त्या तिघांमध्ये गावातल्या दुखिया देवीचा नवरा होता आणि दोघे त्यांची पोरं. त्या तिघांना एवढ्यासाठीच मारलं की गावावर जो हल्ला चढवलाय त्याची माहिती पसरली नाही पाहिजे. त्या लोकांनी प्रेग्नेंट बायकांच्या पोटावर धडाधड गोळ्या मारल्या होत्या. लहान लहान मुलींवरही बलात्कार केले. अवघ्या 5-6 वर्षांच्या मुलीवर या 30-40ल्या लोकांनी बलात्कार केले होते. अनेक म्हाताऱ्या बायकांचे स्तन कापले, तर अनेकांच्या तर गुप्तांगात गोळ्या झाडल्या होत्या. इतका क्रूरपणा की विचार करूनही तळपायची आग मस्तकात जाते. लोकांना मारून रणवीर सेनेची क्रूर लोक पसार झाली. गावातली माती लाल झाली होती. सोन नदीला सुद्धा थरका फुटला होता. एकूण 61 लोकांना त्यांनी मारलं होतं. 58 गावात आणि 3 सोन नदीजवळ. त्यात 16 लहान मुलं आणि 27 महिला होत्या. 3 तास त्यांचा गोळीबार सुरूच होता. गावातल्या पार्वती सांगतात की सर्व मेलेल्या लोकांची मृतदेह सोन नदीच्या जवळ घेऊन गेले होते अंत्यसंस्कार करायला. आम्ही माणसं तर महिनाभर रडत होतोच, पण आमची जनावरं सुद्धा रडायची. रात्री बेरात्री हंबरडा फोडायची. लक्ष्मणपूर भाते गावातले आणखी एक विमलेश राजवंशी म्हणून आहेत. त्यांच्या कुटुंबातल्या पण 5 लोकांना मारून टाकण्यात आलं होतं. त्यात त्यांचे 2 भाऊ सुद्धा होते, त्यांचे लग्न काही दिवसांपूर्वी झाले होते. विमलेश या हल्ल्यात कसेबसे वाचले, पण भयंकर जखमी झाले होते. त्यांच्या तर चेहऱ्यावर एक गोळी लागली होती. 1 महिना ते हॉस्पिटलमध्ये होते. यानंतर ते घरी परतले, पण इथे आता काहीच उरलं नव्हतं. एकटं घर खायला उठत होतं. त्यावेळी राबडी देवी बिहारच्या मुख्यमंत्री होत्या. KR नारायणन देशाचे राष्ट्रपती होते, तर इंद्रकुमार गुजराल देशाचे पंतप्रधान होते. सगळ्यांकडूनच प्रतिक्रिया आल्या, पण अजून त्या गावाला न्याय काही मिळाला नाही. कित्येक लोकांना तर अजूनही योग्य मदत सुद्धा मिळाली नाही आणि आज जवळपास 29 वर्ष झाली आहेत. गावातले विनोद पासवान म्हणतात की राबडीच्या सरकारने आमचा जीव घेतला आणि नितीश कुमार यांच्या सरकारने आमचा जीव घेणाऱ्यांना सोडलं. होय, रणवीर सेनेच्या त्या मारेकरांना पुराव्यांच्या अभावी सोडून दिलं गेलंय. 1999 पासून कोर्टात याबद्दल केस चालूच होती. रणवीर सेनेची 46 माणसं ताब्यात सुद्धा घेण्यात आली होती. पण तुम्हाला आपली सिस्टीम माहितीच आहे. पुढे ऑक्टोबर 2013ला या सर्व लोकांना सोडण्यात आलं, कारण त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा मिळाला नाही. पण ज्यांनी तो हाहाकार डोळ्यांनी पाहिला होता त्यांनी कोर्टात ग्वाही दिली होती, ओळख सुद्धा पटवून दिली होती, पण तरीही ते सुटले. या दरम्यान गावातल्या लोकांना अनेक धमक्या सुद्धा यायच्या.
विनोद पासवान सांगतात की सरकारने आमच्यासोबत न्याय केला नाही. एक मर्डर जरी कुणी केला तरी त्याला फाशी होते. आमच्या गावात तर 58 लोकांना मारलं, पण ते सर्व नराधम तरीही सुटले. इतकी वर्ष कोर्टापासून सगळं आम्ही केलं, पण शेवटी कोर्टानेही त्यांना सोडलं. ज्याच्याकडे पैसा त्याचाच कायदा. आजही लक्ष्मणपूर बाथे गावातल्या लोकांच्या जखमा ताज्या आहेत. तुम्हाला इथे हा प्रश्न पडलाच असेल की रणवीर सेनेच्या लोकांनी त्या निष्पापांना का मारलं? तर मी सुरुवातीला सांगितलं होतं की बिहारमध्ये जात आणि जमिनीचे वाद टोकापर्यंत जातात. इथे भूमिहार जातीच्या लोकांच्या आसपासच्या ओबीसी वर्गाचे लोक, कम्युनिस्ट संघटना यांच्याशी वाद होतेच. याच वादातून फेब्रुवारी 1992ला काही कम्युनिस्ट नक्षलवादी लोक रात्री गयामधल्या 12 गावात घुसले होते. त्यांनी 35 भूमिहार पुरुषांना घराबाहेर काढलं आणि सर्वांची गळा चिरून हत्या केली. हाच राग भूमिहार लोकांच्या मनात होता आणि त्यांना वाटायचं की लक्ष्मणपूर बाते गावातली माणसं या नक्षलवादी लोकांमध्ये सामील झालेली आहेत. याचा सूड घ्यायला 5 वर्षांनी त्यांनी या गावातल्या लोकांना टार्गेट केलं होतं. भूमिहार लोकांनी रणवीर सेना बनवली आणि 12 गावातील हत्याकांडाचा बदला घेतला. पण या जाती जमिनीच्या नादात अनेक निष्पापांचा बळी सुद्धा गेला. घरं बदलली, रस्ते बदलले, पण रात्री आजही लक्ष्मणपूर बातेची लोक घाबरूनच जगत आहेत. जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, वर्चस्ववाद ही कीड भारतातून कधी जाईल माहिती नाही, पण ही जोपर्यंत आहे तोपर्यंत अशा गोष्टी घडतच राहणार.